देताय, मग आम्हाला काय नाही. 15 वर्ष झालं आम्ही रिटायर होऊन आम्हाला फक्त 2000 पेन्शन आहे आणि हे सरकारी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये पेन्शन. 1 लाख माणसांना 1 लाख रुपये पेन्शन कुठनं आलं? समाजाने निवडून दिलं ना, मग ह्यांना संरक्षण करायला पाहिजे. ह्यांनी देशाची पुरी वाट लावलेली आहे. मोदी साहेब ते कुठलं चॅनल आहे त्याचं काही आम्हाला नाव बी येत नाही, त्याच्यावर छापा मारता येतो. 75 वर्षाचं वय आहे माझं, काय 1,500 रुपयात करायचे? नको तिकडे मोदी कसे पैसे वाटतात. उंच वय झाले, काम करू शकत नाही. कुणाला बँक लोन मिळतं, 60-66 वर्ष झाले त्यांना बँक लोन मिळतं. बँक लोन मिळालं तर हप्ता कोण देणार? हप्ता भरायचा कशाने? त्यानं कॅन्सल कर, ते स्वतःलाच पुरत नाही ते पैसे. मग ते बायकाला कसं सांभाळायचं आम्ही? पुढच्या महिन्यात मिळणार. आमचा भोळा कामगार त्यांच्याकडे बघून 12 वर्ष जगत आला, मरत आला. जो कर्मचारी आज आमचा सभासद होईल, ते सभासदत्व घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला मी रिटायर झाल्यानंतर बी आमची संघटना रिटायर झाल्यानंतर बी म्हणजे भाकड झाल्यानंतर बी पोचणार आहे. लागल्यापासून तो शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याचं दायित्व आमची संघटना स्वीकारणार आहे. ह्या आमच्या संघटनेच्या नेत्यांना धरून आमच्या कामगाराची फसवणूक करते आणि त्या फसवणुकीतून कामगार मला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी मी ही संघटना स्थापन केली. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम आपण आपले जे सहकारी असतील, नातेवाईक असतील, भाऊ बहीण असतील, आणखीन इतर कोणी असतील, त्यांना आपण 1 सेकंद हात वर करून श्रद्धांजली वाहायची आहे. प्रथम आपण आपला विषय आहे, आपण 10-12 वर्ष सर्व संघटित कामगार, मग तो STचा असतो, BSTचा असो, कुठलाही असो, आपल्या पेन्सिलसाठी आपण झगडत आहोत. पण आपल्याला न्याय काय मिळत नाही. हा सरकार आपल्याला न्याय मिळत नाही. बरीच कारणं आहेत, पण ती कारणं आपण शोधून काढायचे आहेत. आपल्याला का पेन्शन मिळत नाही त्याच्याबद्दल आपण न्याय मागायचा आहे. तरी आपण पेन्सिलबद्दल आपण सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील लोक, कामगार हे सर्व झगडत आहेत. काय ठिकाणी 3-3 वर्ष झाले उपोषणाला बसलेत, साखळी उपोषणाला, की आम्हाला आमची पेन्सिल वाढवून मिळावी. आत्ता आपली मागणी अशी आहे की आपण 900 रुपये आपल्याला मागणी आहे 900 रुपयाची आणि त्याच्यावर 9,000 मागणी आहे. आणि त्यावर महागाई भत्ता आणि प्रत्येक वर्षी जसे जसे चेंज होतील किंवा कमी जास्त होतील त्याप्रमाणे आम्हाला वाढीव पेन्शन मिळाली पाहिजे. अशा तऱ्हेचा हा लढा आहे. मग कुठलाही कामगार असो, कुठलाही काय असो, तरी त्या कामगारांनी झगडत आहेत. आपल्याला न्याय मिळत नाही आणि न्याय हक्कासाठी आपण एकत्र येतो आहे, निरनिराळ्या पद्धतीनं आंदोलने करतो आहे, परंतु आपल्याला अजूनही न्याय मिळाला नाही. तेव्हा असं बरंच काही बोलण्यासारखं आहे, बरंच काही करण्यासारखं आहे. समर्थांनी सांगितलं आधी केलेच पाहिजे, मग केलेच पाहिजे, मग आपण करावे. तसं की आपण एकजूट केलं पाहिजे. केलं पाहिजे म्हणजे काय, आपण दगडी मारायची नाहीत, तर एकमेकाचं सहाय्य करून, एकमेकांना मिळून, एकमेकाच्या त्यांनी आपण एकत्र येऊन एकत्र लढा द्यायचा आहे आपल्याला. आणि तो लढा देऊन आपल्याला हे न्याय मिळवायचा आहे. तेव्हा अशा प्रकारचा लढा आपण चालू आहे. 10-12 वर्ष झालं, परंतु आपल्याला न्याय मिळत नाही. तेव्हा हा लढा असाच चालू ठेवायचा आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे. आपण सर्वांनी मला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली आणि
त्याप्रमाणे मी माझं मनोगत व्यक्त केलं. त्याचप्रमाणे आपल्याला काय चुकी झाली असेल माझ्याकडून तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे पहा, आज आपण या ठिकाणी सर्व EPS 95 पेन्शनचे पेन्शनधारक जमा झालेले आहोत. या ठिकाणी BST, ST कामगार, परत MIDC कामगार, दूध डेअरी कामगार असे सर्व तऱ्हेचे असंघटित कामगार आपण इथं आलेलो आहे. आणि आपला एकच उद्देश आहे की सरकारनं आम्हाला कमीत कमी 9,000 रुपये पेन्शन चालू करावी. आत्ताच्या ह्या महागाईमध्ये जी मिळणारी तुटपुंजी पेन्शन आहे, कुणाला 2,000 आहे, कुणाला 1,500 आहे, 1,000 रुपयाच्या पुढे जास्त लोकांना पेन्शन नाही आहे. तर त्या पेन्शनमध्ये घरचा खर्च, औषध पाणी हे सर्व काही त्याच्यामध्ये होत नाही. आणि आमचं आत्ताचं जीवन असं झालेलं आहे की आम्ही हे म्हातारे कुणावर तरी निर्भर राहतो आहे. मुलांच्यावर, यांच्यावर आम्हाला त्यांच्या निर्भर राहावं लागतं आहे. आम्हाला कुठूनही मदत मिळत नाही. तर सरकारनं आमची ही मागणी मान्य करून आम्हाला 7,500 रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता आणि आम्हाला सुखसोयीने युक्त असं मेडिकल आणि एवढी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही झगडतो आहोत. आज 10 वर्ष झाले या पेन्शनसाठी लढा चाललेला आहे. परंतु सरकारला आमच्याकडे पाहायला वेळ नाही. आणि हे पैसे आम्हाला सरकारच्या तिजोरीतून नको आहेत. हे पैसे आम्ही दिलेले आहेत. हे पैसे तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवलेले आहेत. त्या ठेवीतून तुम्ही आम्हाला नुसतं याचं व्याज जरी दिलं तरी आमचे पेन्शन होऊ शकते. तर सरकारनं आम्हाला एवढंच करावं की 7,500 रुपये पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता हा दिला पाहिजे. ह्यासाठी सर्व कामगार क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे. जात, गोत, धर्म, गाव, शिव, तालुका, जिल्हा असा काही भेद न करता सर्व कामगारांनी एकत्र आलं पाहिजे. आणि या EPS 95च्या पेन्शनच्या लढ्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. EPS 95 वाल्यांचा, EPS 95 कामगारांचा धन्यवाद. EPS 95 पेन्शनना आज मी 15 वर्ष झालं असंच ऐकतोय की केंद्र सरकारने EPS 95 पेन्शन योजना लागू केलेली आहे. असं फक्त आत्तापर्यंत आम्ही बातम्या सतत गेली 10 ते 15 वर्ष ऐकत आहोत. आता ह्या जूनपासून चालू होणार, पुन्हा ते जून आला त्याच्यानंतर म्हणणार पुढच्या टायमेला चालू होणार. काही वेळेला काही लोकांच्याकडून फॉर्म भरून घेतले, ऑनलाईन फॉर्म भरून घेतले, तरीसुद्धा देखील आत्तापर्यंत अजूनही नुसत्या फक्त यांच्या घोषणाच फक्त आहेत की नाही प्रत्येकाला कमीत कमी 9,500 रुपये पेन्शन चालू करणार. एकदा केंद्र सरकार म्हणतंय की मोदी सरकार 100% चालू करणार. आम्ही फक्त ऐकतोयच, फक्त ह्या ऐकीवच बातम्या आहेत. कधी यूट्यूबला कोणत्या बातम्या वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहेत, तर कधी म्हणजे यूट्यूबवरती बातम्या चालू असतात, कधी आम्ही पेपरला वाचतोय की असंघटित कामगारांना कमीत कमी 9,500 रुपये पेन्शन चालू करणार व नंतर त्याच्यावरती महागाई भत्तासुद्धा चालू होणार. आज मी 8 वर्ष झालं रिटायर होऊन आम्हाला 1 रुपया देखील वाढ नाही. आणि काही सरकारी नोकर असे आहेत की त्यांनी त्यांच्या सर्व्हिसमध्ये जेवढा पगार नाही घेतला त्याच्यात दुप्पट त्यांनी पेन्शन घेतलेली आहे. आणि काही लोक असे आहेत की काही कामधंदा न करता त्यांना 65 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांना 1,500 रुपये पेन्शन भेटते. आणि 28 ते 30 वर्ष सर्व्हिस करून काही लोकांना 1,500 रुपये पेन्शन भेटते. हा कुठला न्याय सरकारनं चालवलेला आहे? तर असंघटित कामगारांना कसल्याही परिस्थितीत सरकारने कमीत कमी 9,500 पेन्शन दिली पाहिजे व त्यावर DA भत्तासुद्धा दिला पाहिजे. हेच माझं सरकारला हात जोडून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बजरंग वंजारी क्षेत्र माऊली. STमध्ये 1972 साली लागलो, 9ला रिटायर झालो. रिटायर होऊन 15 वर्ष झाले. फक्त पेन्शन मला 1,682 मिळते. आणि आमच्या STमध्ये कमीत कमी 1.5 लाख कर्मचारी आहेत. प्रत्येकजण आपापल्या डिव्हिजनमध्ये 10-10 ठिकाणी मिटिंग भरवतो. स्वारगेटला एक भरवलं, तर शिवाजीनगरला एक भरवतं, इकडं सातारात एक भरवतं, कराडला एक भरवतं, कोल्हापूर. ही ST कर्मचारी एकत्र यायला मागत नाहीत. नुसते नावापुरतं या, पावत्या फाडा आणि झक मारा. अरे विचार करा, 1,682 पेन्शन 15 आज 75 झालं. बिबजे गोळाला पैसे पुरत नाहीत.
आज काय काय बिचारे मोरा पाहिले नाही तर मेली बिचारे हां. आणि गव्हर्नमेंट सरकार बी आम्हाला इतकं फसवणूक करतं आहे, एवढं करू तेवढं करू, काही करू शकत नाही. आज हे सगळे इथं बसणारे कर्मचारी माझे सगळे 60, 70, 75 वयाचे आहेत. ह्याचा विचार कोणीच करत नाही. आमदार खासदाराकडे निवेदन दिले, हां करतो, काही नुसत्या थापा मारतात बघा. कृपा करून ह्यांनी ह्याला लक्ष करणार. माझी एकच इच्छा आहे की आज माझे आम्ही जेवढे कर्मचारी असो, एसटीवाला, बीएसटीवाला, मिलवाला, कंपनीवाला सगळे एकत्र या. त्याशिवाय हे लोक आपल्याला डरणार नाहीत. ह्यांच्या युनियन संघटना नुसत्या थापा मारापुरता गोळा केल्या आहेत. त्यांना विनंती केली मी, यार असं करू नका, सगळे आपण एकत्र येऊ. अख्ख्या महाराष्ट्रात किती आवाज मोठा उठल, पण कुणी याला मागत नाहीत, स्वार्थी बनलेले आहेत. कृपा करून प्लीज आम्ही विनंती करतो ह्या वेळेला ह्या लोकांना लक्ष द्यावं. संघटना काय एकत्र येत नाहीत? काय त्यांच्या समस्या काय? एकत्र न येण्यामागचं कारण ही काय? सगळी लोक एकत्र येत नाही, त्यावेळी आमच्याकडे कोणी दुर्लक्षच करते ना. तुझ्या थापाच मारतात आम्हाला. असं चाललंय, कोर्टात के दिली इकडे दिले, अशा थापा मारतात की काय सांगायचं. कामगार संघटना एकत्र येत नाही, तुम्हाला अडचण येते ना, त्यामुळं मग तुम्हाला न्याय कसा मिळणार? पेन्शन वाढ होत नाही म्हणून अडचण येते आम्हाला. एवढ्याकरता आम्ही सगळी एकत्र येतोय. प्रत्येक जण उदारी बनायला लागते. प्रत्येक जणाचे विचार वेगळे होते. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भाषणे दिले जाते. मी मिळवून देतो पण हा प्रकार असंघटित राहिल्यामुळे हा मुख्य प्रश्न सुटत नाही. आणि जोपर्यंत आपण एक संघटित होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय कधीच मिळणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय समस्या येतात तुम्हाला आत्ताची? समस्या काय तुमची? समस्या काय? जे रिटायर पेन्शन जे झालेले आहेत ते सगळे होणारच कसे आहेत? त्यांना त्यांची पेन्शन जर खायलाच पुरत नाही, औषधाला पुरत नाही, तर हे असे कसे आज एकत्रित येणार? आणि त्यांना चालता येत नाही, तर असे कसे एकत्रित होणार? सरकारला ते समजलं पाहिजे ना. त्यांनी कसल्याही परिस्थितीत 95 पेन्शन नाही, कमीत कमी 9,500 रुपये दिलीच पाहिजे. बोला. मी कामगारांच्या माध्यमातून सर्जेराव बाजीराव कदम, सोनगाव. काय की तुम्हाला सांगतो, 150 वर्षात जे इंग्रजांना लुटताना आलं त्या हरामखोरानं 75 वर्षात लुटलेलं आहे आणि सर्व समाजाला बेकार केलेलं आहे. महागाई सर्वांना सारखी आहे, मग एकाला अंगाशी एकाला जांगाशी का? त्यांना भरपूर देत आहे, मग आम्हाला काय नाही. 15 वर्ष झालं आम्ही रिटायर होऊन, आम्हाला फक्त 2,000 पेन्शन आहे. आणि हे सरकारी कर्मचाऱ्यांना 50,000 रुपये पेन्शन, 1 लाख मंत्र्यांना 1 लाख रुपये पेन्शन कुठनं आलं? तुम्हाला सांगतो, सरकारी मंत्र्यांना बंगले फ्रीमध्ये आहेत, लाईट फ्रीमध्ये आहे. मग ह्यांना मागं फोडं कशाला पाहिजे? समाजाने निवडून दिलं ना, मग ह्यांना संरक्षण कशाला पाहिजे? ह्यांनी देशाची पुरी वाट लावलेली आहे. या राजकीय नेत्यांनी पुरी वाट लावलेली आहे. फक्त काय आपल्याला दाखवतात आम्ही एक. शिवाय दुसरी गोष्ट, ज्या पक्षाच्या ज्या नेत्याच्या पाठीमागं जो कार्यकर्ता आहे त्याचं काम होतं आहे, त्याला काय पाय मिळतं आहे, तुमचं आमचं काय? त्याच्याकरता आपल्याला एकत्र येऊन राजकारणी नेत्याशीच लढलं पाहिजे. जसं मनोज जरांगे तुम्हाला सांगतो, अहो तुम्ही विचार काय, मनोज जरांगे तुम्ही यासाठी लावताय आणि तुझ्या उषा पायथ्याला जे राजकारणी नेते आहेत त्याची यासाठी लाव ना. गडगंज पैसा आहे प्रत्येक नेत्यांच्या पाठीमागं. एवढा पैसा आला कुठनं? हां, सर्व ठिकाणी भ्रष्टाचार, रेव्हन्यू खात्यामध्ये भ्रष्टाचार, पोलीस डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार. आम्ही जवळजवळ नाही म्हणत तरी 5 गुंठ जागा घेतली मुंबईला आणि तिथं तुम्हाला सांगतो 17 हेल्पडं घातलं, पण आमचे कागदपत्र केलं नाही, 7 बारा केलं नाही. मग ज्यावेळेस आम्ही गुंठ्यामागं 1,80,000 रुपये मोजले तेव्हा आमचं हे कागदपत्र दिलं म्हणून. मग आज तुम्हाला सांगतो, रेव्हन्यू खात्याला गव्हर्नमेंट पेमेंट देते ना, मग हा भ्रष्टाचार कसला पाहिजे? पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तेच होतं नाही. प्रत्येक ठिकाणी हप्ताने हे जातात ना, राजकारणी नेत्यांच्या मड्यावर जातात. नमस्कार, मी उत्तम फडतरे, बेस्ट निवृत्त कर्मचारी. 2017 निवृत्त झालो आणि 2019पासून समाजसेवा म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आहे. मला राजकारण करायचं नाही, मला सेवा करायची. माझे आहे सर्व मायबाप मंडळी बसले म्हातारी, यांच्यासाठी मी या समाजसेवेत उतरलेलो आहे. माझ्याबरोबर हे 72 वर्षाचे 75 वर्षाचे बजरंग वंजारी. आमची ओळख नव्हती, पण आमची अशीच कुठंतरी एका निमित्तानं ओळख झाली. आम्ही एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आम्ही एक ठरवलं की काहीतरी आपण करून, कुठली तरी गोष्ट एखादी करून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या संघटनेच्या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. गेली 12-13 वर्ष आम्हाला ह्या
निवृत्त कर्मचारी संघटना ज्या 4 काम करतात त्याच्यावर तातूर मातूर उत्तरं देतात. विचारलं तर पुढल्या महिन्यात होणार, कोण यूट्यूबवर बातम्या टाकतोय, कोण त्या रेडिओवर बातम्या टाकतोय, कोण पेपरला बातम्या आउट करतोय, पुढच्या महिन्यात मिळणार, पुढच्या महिन्यात मिळणार. आमचा भोळा कामगार त्यांच्याकडे बघून 12 वर्ष जगत आला, मरत आला. दुसरी गोष्ट, ज्या आमची कर्मचारी संघटना आजी माजी कर्मचारी संघटना स्थापनेचा एक उद्देश आहे की ज्या आम्ही सेवा 32, 33 वर्ष 35 वर्षावर करून मोठ्या केल्या, त्या सेवाचा ऱ्हास आमच्यासमोरच होतोय. त्या मोडकळी आमच्या परतच निघते, त्या आमच्यासमोरच निघते त्या. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात बी, त्या आमच्या संघटनेच्या विरोधात बी आवाज उठवतो. निवृत्त कर्मचारी संघटना आहे, त्या बी आम्हाला उठवत असल्या, त्यांच्या विरोधात बी आम्ही आवाज उठवतोय. आणि आम्ही ह्या हेतूतनं मग संघटना स्थापन केलेली आहे की जेणेकरून आमच्या निवृत्त कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. आज आम्हाला प्रत्येक संघटना, कुठली संघटना 7,500 रुपये पेन्शन मागते, कुठली संघटना 9,000 पेन्शन मागते, त्याला महागाई भत्ता मागतात. मी त्या संघटनेच्या नेत्यांना विचारलं, कुठल्या आधारावर तुम्ही हे पैसे मागताय? 9,000 मागता, कुठल्या आम्हाला 2,000 पेन्शन मिळते, तुम्ही कुठल्या आधारावर आम्हाला 9,000 पेन्शन द्या? तर त्याला कारण आहे, 9,000 आमच्या कर्मचाऱ्याला पेन्शन बसते. आज आमच्या भविष्य निर्वाह फंडाचं येणारं व्याज, त्यातलं 25% व्याज आमच्या ह्या कर्मचाऱ्याला वाटलं जातं. आणि त्यात ही मिळणारी कोणाची 2,000, 1,500, 1,200 रुपये पेन्शन मिळते, त्या 25% व्याजात नाही. जर आमचं येणारं व्याज 100% आम्हाला वाटलं तर आम्ही चौपट व्याज करा तुम्ही. जर माझी 3,000 रुपये पेन्शन आहे, मला 3 चौक 12,000 रुपये पेन्शन मिळेल, मग आम्हाला तुमच्या मागे लागायची जरूरच काय? आमचं 100% व्याज आम्हाला द्या. आज भविष्य निर्वाह निधी ह्या आमच्या संघटनेच्या नेत्यांना धरून आमच्या कामगाराची फसवणूक करते आणि त्या फसवणुकीतनं कामगार मला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी मी ही संघटना स्थापन केली. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही नोकरीत काम केलं त्यावेळेस आमच्या युनियनचे काय तिथले पुढारी असतील, तथाकथित युनियन असतील, त्या युनियनचे नेत्याने आमचे जोपर्यंत आम्ही दूध देत होतो, तोपर्यंत चंदे देत होतो, तोपर्यंत आमच्याकडे बघितलं. ज्या दिवशी आमचा कर्मचारी रिटायर होऊन त्या संस्थेतनं बाहेर पडतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संघटनेचा आम्ही, ती संघटना आमचा विचार करत नाही, आम्हाला विचारत नाही, त्याच्या विरोधात आवाज उठवायचा. म्हणून आजी माजी कर्मचारी संघटना स्थापन केली. संघटना स्थापन केली, जो कर्मचारी आजी कर्मचारी आज आमचा सभासद होईल, ते सभासदत्व घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला मी रिटायर झाल्यानंतर बी आमची संघटना रिटायर झाल्यानंतर बी, म्हणजे भाकड झाल्यानंतर बी पोचणार आहे. लागल्यापासून तो शेवटपर्यंत मरेपर्यंत त्याचं दायित्व आमची संघटना स्वीकारणार आहे. त्या उद्देशातनं मी ही संघटना आजी माजी कर्मचारी संघटना EPS 95 आणि जनरल कामगार युनियन महाराष्ट्र परिवहन, महाराष्ट्रातल्या जेवढ्या परिवहन सेवा आहेत, मग ST असेल, BST असेल, TMT असेल, नगरपालिकेच्या परिवहन सेवेचे एकत्रीकरण कसं होईल, आमचा कामगार एकत्र आजी माजी कसा येईल आणि या संघटना कसे वाचतील, उद्याच्या आमच्या तरुणाच्या नोकऱ्या कशा वाचतील, ह्याच्याकडे माझा जास्त कल आहे. आणि त्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना, माझ्या प्रवाशांना, माझ्या आजी माजी कर्मचाऱ्यांना सांगतोय की ह्या तुमचं माझं दायित्व आहे. ह्या आपण वाढवलेल्या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. गावागावात जे आपापल्या असतील, आता तुम्हाला मी सगळ्यांना सांगेन, आपापल्या गावात जेवढे असतील EPS 95 मध्ये जेवढे कर्मचारी असतील त्यांना एकत्र करायचा प्रयत्न करूया. जेवढे आजी कर्मचारी असतील परिवहन सेवेतले तेवढे एकत्र करायचं आणि हे निमशासकीय जेवढ्या नोकऱ्या आहेत आमच्या ह्या टिकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत. त्या उद्देशातनं ही माझी संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेचा आम्ही समाज म्हणून काम करतोय. आम्हाला कुठलं त्यात राजकारण करायचं नाही, आम्हाला कोणाच्या विरोधात, पण जो कामगाराच्या विरोधात त्याची आमची संघटना काम करेल. जो कामगारांच्या आड येईल त्याला आम्ही आडवं करायचं काम करू, मग तो राजकीय असो सामाजिक असो. आज आम्हाला ज्या जे काय सामाजिक संस्थेत मोठमोठे लोक काम करतात त्यांच्याशी आम्ही जाणार आहे, आम्ही भेटणार आहे आणि त्यांचंच ही गुण आम्ही आमच्या संघटनेच्या वाढीला पुढं चालवायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या पुढे जाऊन किती सदस्य तुमच्या आतापर्यंत संघटित झाले? सदस्य किती संघटित झाले आता माझ्याकडे? आम्हाला ज्यावेळेस संघटना स्थापन करायला गेलो आम्ही आयुक्ताला आहेत त्यावेळेस आम्हाला सांगितलं की एक तर तुमची आज संघटना कर्मचारी माजी कर्मचारी स्थापन करा, नाहीतर एक युनियन आजी कर्मचारी स्थापन करा. पण मी तिथं भांडून आम्ही दोघांना साहेब म्हणलं आमचं असं ज्यावेळेस आम्ही आजी कर्मचारी संघटना करतो, आम्ही ज्यावेळेस निवृत्त होतो त्यावेळेस आम्ही 12 म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष ज्या संघटनेला चंदे देतो, ज्या संघटनेचं सभासद करतो, ती संघटना आम्ही बाहेर गेल्यानंतर आम्हाला विचारत नाही. म्हणून आम्हाला आमची संघटना स्थापन करतोय की आमची संघटना
आजी बी असेल तो माझी झाल्यानंतर तो आमचाच असेल आणि त्याचंच कामकाज आम्ही पूर्ण म्हणजे मरेपर्यंत काम करू. त्याच ह्याच्यातनं आम्हाला ही संघटना स्थापन बाकी करायची. संघटनेतली काय तुमच्याकडे घेणार आहे का, जी जर इच्छुक असली की त्या आता आमच्याकडे संघटनेत आजी कर्मचारी मला जवळजवळ 250 आजी कर्मचाऱ्यांनी दिले. मग त्यात ST असेल, BST असेल, कुपर कंपनी असेल, अनेक कंपनीच्या लोकांनी दिले. एका कंपनीच्या नाही, अनेक कंपनीच्या लोकांनी मला त्यांचं आजी कर्मचाऱ्यांनी दिलं. माजी कर्मचाऱ्यांचं बी रेकॉर्ड माझ्याकडे 250 आहे. माझ्याकडे अगदी दप्तर आहे. मी तिकडे बी जमा दप्तर केले आणि त्यातनं माझी 2000 मला वाटतं 1 ऑगस्ट 2023ला माझ्या संघटनेला मान्यता मिळाली, माझ्या युनियनला मान्यता मिळेल आणि त्यातनं मी काम करतोय. माझंच एक उदाहरण सांगतो की माझा 15/9/72 ॲक्सिडेंट झाला. माझ्या पोटाला अनेक प्रकारे इजा झाली आणि त्या इजेमध्ये त्या डॉक्टरने सांगितलं होतं की 60 वाढल्यानंतर तुमचे आजार चालू होतील आणि दिवसातून 12-13 वेळा जुलाब होतात. आता मी पेडणे ह्याच्याकडे गेलो काल ह्याच्याकडे, परंतु त्यांनी आता 12,000 रुपये बिल केलं, पण माझ्याकडे पैसे द्यायला नाहीत. जे व्याज काय येतं आणि आम्हाला मुलं काय समजत नाहीत. आम्ही दोघं नवरा बायको येणाऱ्या 3,000 व्याजावरती आमची उपजीविका भागवतो. मी अरविंद बाजीराव चव्हाण, सातारा सोनगाव. 95 पेन्शन बद्दल 10 वर्षापेक्षा जास्त आमचा लढा चाललेला आहे. पण 10 वर्षात कुठल्याही सरकारनं काहीही केलेली नाही मदत, कुठल्या संघटनेनं केलेली नाही, कुठल्या पुढाऱ्यांनी केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट, मोदी साहेब ते कुठलं चॅनल आहे त्याचं काही आम्हाला नाव बी येत नाही, त्याच्यावर छापा मारता येतो. तर त्या छापा मारायच्या बंद करा. आज 10 वर्ष झाली आपण पंतप्रधान आहे. या बिगर शासकीय कर्मचाऱ्यांना 1000 आणि 1,500 पेन्शनमध्ये आता 75 वर्षाचं वय आहे माझं. काय 1,500 रुपयात करायचे? म्हातारी जरी सांभाळता येते का? मोदी का विचार करतात? नको तिकडे मोदी कसे पैसे वाटतात. पंतप्रधान नको तिकडे पैसे फ्रीमध्ये कसे देतात आणि आम्ही ते पूर्वी दिलेले आहेत त्याचं व्याज तरी द्या ना. एवढंच बोलतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शिवाजी फडतरे, EPS संघटनेचा सभासद आहे आणि जवळजवळ EPS 95ला पेन्शन स्कीम चालू झाली. त्यानंतर जवळजवळ 22ला मी रिटायर झालो. त्यावेळेला मला साधारण 3700 रुपये पेन्शन बसली, की जे माझं कॉन्ट्रिब्युशन एकदम चांगलं होतं. तरीसुद्धा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार ते एकदम पेन्शन जी मला मिळते हे एकदम किमान मिळते. जी मला त्या पेन्शनकडून जवळजवळ जी अपेक्षा आहे ती कमीत कमी 7,500 तरी मिळावीच. आणि त्याबरोबर नंतर जो DRS अलाउन्स आहे तो जो इतर पेन्शनांना टप्प्याटप्प्यानं वाढवला जातो, त्याच पद्धतीनं ह्या सिस्टीममध्ये त्या EPS पेन्शनमध्ये त्या पद्धतीनं वाढ व्हावे. की जी आत्ताची जी कंडिशन आहे, जे पेन्शनर रिटायर होतात आणि जे पेन्शन मिळते ते एकदम कमीत कमी आहे आणि त्यात त्यांचं प्रवास खर्च किंवा एकदम वैयक्तिक खर्चसुद्धा भागू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं संसदेमध्ये सुद्धा 1-2-3 वेळा प्रश्न हा उठला गेला, परंतु त्याच्यावर निर्णायक असा निर्णय झालेला नाही. तरी तो लवकरात निर्णय होऊन कामगारांना, हे EPS संघटनेच्या कामगारांना कमीत कमी 7,500 तरी पेन्शन मिळावी आणि DRS अलाउन्स वाढत जावा, टप्प्याटप्प्यानं वाढावा, हीच आमच्या सगळ्या सभासदांची अपेक्षा आहे. चुका आहेत. आज प्रत्येकाने आपापल्या गावात जर माणसं काढली, माहुलीमध्ये 84 लोक निघाली, ST BST कंपनीवाले. आपण जर सगळे एकत्र आमदाराला गावातून द्यायचा नाही. आमदाराला जर गावात नाही तर काय कृती बघावा, जगमार मागं लागल.
आपण लोक तिकडे आपल्याला मागं जावती मतदान करते कुत्र्याकडे 150,000 खाते हा ज्या आमदाराला प्रश्न विचारा तुमच्या जमणार नाही. अरे तुला का आम्ही निवडून देतो, कशा करता निवडून देतो तुला आम्ही? हा इथून पुढे सगळ्यांनी सगळ्या गावात एकी करा. प्रत्येकाने आपापल्या गावात आमदार खासदार येऊनच द्यायचा नाही. मतदानामुळे बहिष्कारच टाकायचा. ज्येष्ठ नागरिकांना मतदानच करायचं नाही. अजिबात मतदान करायचं नाही. बहिष्कार टाका. प्रत्येकाची मुलं पोरं ऐकणार आहेत, त्यांना ठेवा. हा मी सयाजी निंबाळकर बोलतोय. आजी माजी संघटनेचे सदस्य. मी मुंबई डिव्हिजनमध्ये 32 वर्ष STमध्ये चालकमध्ये सर्व्हिस केली. चालकमध्ये सर्व्हिस करत असताना संघटनेतसुद्धा इंटरकमध्ये 10 वर्ष डेपो सेक्रेटरी 5 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. समाजकार्य हे पहिल्यापासून आपल्या डोक्यातच आहे, मनात आहे. समाजकार्य आतापर्यंत करत आलो, गावात बी केलो, बाहेर बी केलं, आता अजून बी करायची इच्छा आहे, करतोय. मला बोलायचं म्हणजे सांगायचं एकच तात्पर्य आहे की ST नोकरी 32 वर्ष कुठल्या क्षेत्रात 30-32 वर्ष जो चालक वाहक असो, बँक कॉपरेटिव्ह बँकवाला असेल, कुणीही असू द्या, तो 35-30 हजार पगार घेतला असेल त्या टायमाला. 15 वर्ष आम्ही नोकऱ्या केल्या तर आम्हाला 10,000 पेमेंट पगार नव्हतं. आता 2 वर्ष नाही लागले 40-45 हजार लोकांना पगार झालेत. पेन्शन आता लोकांना 1000पासून 280पासून पेन्शन आहेत. तिने काय करायचं 280 म्हणजे 1 रुपया आतापर्यंत कुणाला वाढवलेला नाही. असे लोक आहेत माझ्या उदाहरणाजवळ आहेत की असे लोकांना 180 बेसिकमध्ये तिने 180मध्ये पेन्शन आता आहे त्यांना. तर त्या लोकांनी स्वतःचा इंजेक्शन करायला गेल्यात 500 रुपये लागतील औषध मेडिकल करायचं. पण त्या लोकांनी आता काय केलं, त्याला दुसरा पर्याय काय मला सांगा ना. फाजला पोरं आताची मुलं बाळ सांभाळत नाहीत, बायकाबरोबर लक्ष देत नाहीत. पोरांची लग्न झाली, पोरं त्याच्या मार्गातले असतात. पण त्या आई वडिलांनी त्यांचा संसार तिने करायचा कसा, दोघांनी जगायचं कसं, ह्याच्यासाठी उंच वय झाले, काम करू शकत नाही. कुणाला बँक लोन मिळतं 60-66 वर्ष झाले त्यांना बँक लोन मिळतं. बँक लोन मिळालं त्याला हप्ता कोण देणार, हप्ता भरायचा कशाने त्यानं? बँक लोन देत असले तर हप्ता भरायचा कशाने त्यानं? तुम्ही जर 2,000-3,000 पेन्शन देत असेल तर मला 32-45 पेन्शन बसली. माझी सर्व्हिस झाली 32 वर्ष, 32-45 पेन्शन. ते स्वतःलाच पुरत नाही ते पैसे, मग ते बायकाला कसं सांभाळायचं आम्ही? आज थोडा माझा मुद्दा राहिला होता, पुन्हा मांडतोय. हायर पेन्शनच्या नावाखाली आता आमच्याकडे बरेचशा संघटना काम करतात. एक वकील हाताला धरल्यात आणि त्या वकिलाची फी 4,000 रुपये ठेवली, कुणी 2,500 रुपये, कुणी 3,000 रुपये ठेवली. आणि त्या हायर पेन्सिलमध्ये माझं मत असं स्वतःच आहे की 4,000 रुपये भरून हायर पेन्सिल घेण्यापेक्षा आम्ही ते कोण वकील काम करतात आमच्यावर हायर पेन्सिलवर, त्याला आमची पूर्ण संघटना जेवढे पेन्शन आहेत ते सगळे पेन्शन आम्ही त्यांच्या दावणीला मागतो. 400 रुपये आम्ही सगळ्या पेन्शन त्यांना पैसे देऊ. त्यांनी फक्त आमचे सगळ्यांचे हायर पेन्सिल चालू करून द्यायची. त्याला आता माझं एकच मागणं आहे, आमचे भविष्य निर्वाह संघटना आमची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टीनं आम्हाला लेटर पाठवावीत प्रत्येक कामगाराला, प्रत्येक पेन्शनरला, की बाबा तुम्हाला एवढा फरक मिळेल, एवढे पैसे भरावे लागतील, त्याचा एवढा फरक मिळेल, पैसे भरल्यानंतर फरक मिळाल्यानंतर एवढे पैसे तुम्हाला पेन्सिल बसेल. आणि येणारा हिसाब, भरणारा पैसा, येणारा फरक वजावट करून उर्वरित पैसे आम्ही त्यांना भरू आणि आमची वाढीव पेन्सिल आम्हाला त्यांनी द्यावी. पण तसं न करता पहिले वकिलाला 4,000 रुपये द्या, मग ते कोर्टात नेणार, मग कोर्टातनं आम्हाला पैसे मिळणार. ते असणारे आम्ही भरणाऱ्या पैशाचा मालक कोण? उद्या आम्हाला पेन्सिलच वाढली नाही, उद्या आम्हाला पैसेच जर वाढले नाहीत तर त्याचा मालक कोण? ते वकील आमची ते जिम्मेदारी घेणार आहेत का? भरणाऱ्या पैशाचे घेत असतील तर त्यांनी आमच्या सगळ्या, आम्ही सर्व पेन्शनर त्यांच्या पाठीमागे जायला तर. दुसरी गोष्ट, सरळ खात असताना फिरवून खाण्याची जरूरत काय? आम्हाला 25% पेन्शन जर 50-100% वाटली तर आम्हाला न पैसे भरता तेवढी पेन्शन मिळते, तर पैसे भराच का? हा पहिला माझा सवाल आहे. जर पैसे भरून आम्हाला पेन्सिल वाढ असेल तर ती पेन्सिल वाढ नको, आमच्या हक्काची 100% पेन्सिल आम्हाला वाटा, ते आमच्या कर्मचाऱ्याला मिळेल आणि तेवढ्या पेन्सिलमध्ये आमचा कर्मचारी सुखीने समाधानी राहील. नक्कीच सरकार नुसतं तोंडाला पाणी पुसत नाही, आमच्या पैशावर सरकार ते राजकारण करते, आमच्या पैशावर, कामगारांच्या पैशावर राजकारण करते. आज आमच्या BSTचा कर्मचारी निवृत्त झाला आहे. आम्ही 2019 सालापासून सांगतो कर्मचाऱ्यांना की सावध राहा, आम्ही जात्यात आहे, तुम्ही सुपात आहे. पण त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे हिसाब मागायला गेल्यानंतर ते म्हणायचे कंपनी काय पैसे बुडवते का?
आज तेच कर्मचारी आज धरणं आंदोलनावर बसतात. त्यांचे 4-4 वर्ष झाले कंपनीकडे असणारा पैसा मिळत नाही, कंपनीकडे असणारा पैसा मिळत नाही. त्यासाठी त्यांना आज धरणं आंदोलन करावं लागतंय. आणि त्यासाठी ही आजी माझी कर्मचारी संघटना मी स्थापन केली की माझी एस टी वाचली पाहिजे, माझी BST वाचली, माझी परिवहन सेवा वाचला पाहिजे, माझ्या तरुणाचा रोजगार वाचला पाहिजे. आता राहिलाच रोजगार किती, एक पोलीस आणि ह्या परिवहन सेवा एवढाच आमचा मराठ्यांचा, महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार शिल्लक आहे. तो बी खाईत लोटला की आमचा तरुण पूर्ण बेकारी जाणार आहे. त्यासाठीच ही माझी संघटना काम करते. हे महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, सर्व आजी माझी कर्मचाऱ्यांना हात जोडून सांगतोय, अजून बी वेळ गेली नाही, तुम्ही एकत्र येऊया. ह्या जे संस्था डब घायला चालल्या त्या पुण्यावर काढूया आणि राजकारण्यांची जागा राजकारण्यांना दावून देऊया. तरच तुमच्या आमच्याकडे लक्ष जाईल, नाहीतर लक्ष जाणार नाही. आपलं हे असंच गोंगडं भिजत राहील आणि आपण असेच मरत राहू. यातनं वाचा असेल तर एक या, एक व्हा. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. योजना ही 95 सालापासून सुरू झाली. त्यापासून आम्ही आत्तापर्यंत पैसे भरत आलो. आता नोकरी संपल्यानंतर आम्हाला त्याची मोबदला बनवण्यासाठी काही रक्कम दिली नाही. त्याचं फक्त व्याज देण्याची त्याची कार्यवाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिलेले नाही संपूर्ण व्याज. म्हणजे आम्ही तसे पैसे भरलेत प्रत्येकाचे जवळजवळ 2-3 लाख रुपये आमचे PF 95च्या फंडामध्ये जमा आहेत. मी स्वतः नोकरी करतो. माझे 2005 साली मी रिटायर झालो. मला फक्त 1500 रुपये पेन्शन मिळते. माझे 3.5 लाख रुपये शिल्लक आहेत पेन्शन तिकडं. आम्ही काही सरकारला भीक मागत नाही. आम्ही पैसे भरलेले आहेत. आमच्या पैसे वर्गणी मागतो आहे आम्ही, किंवा आमच्या पैशाचं व्याज मागतो आहे आम्ही. ते सुद्धा सरकार आम्हाला देत नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करतो. ताबडतोब आम्हाला ती पेन्शन वाढ मिळाली पाहिजे याच्यात, नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल. याची कृपया सरकारनं नोंद घेतली पाहिजे. जर आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, इथं केली, मुंबईला केली, जिल्हा पातळीवर केली, विभागीय पातळीवर, प्रॉव्हिडंट फंडच्या ऑफिसला आपल्या थोडं केली, दिल्लीला केली, पण काही सरकारनं त्याचा विचार केला नाही. आज दिल्लीच्या मैदानावर किंवा दिल्लीच्या रस्त्यावर आमचे हजारो ज्येष्ठ नागरिक आत्तासुद्धा आहेत बसलेले, परंतु सरकारला ते दिसत नाहीत. अशा अवस्थेमध्ये जर सरकार गप्प बसणार असेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आम्हाला कार्यवाही करावी लागेल आणि उग्र आंदोलन उभं करावं लागेल. याची सरकारने नोंद घ्यावी आणि ताबडतोब पेन्शनवाढीचा निर्णय घ्यावा. एवढंच आमचं मागणं आहे.